आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, ताई मला कुणीतरी इथे कोंडून ठेवलं ग. का केलं असेल असं? मला किती त्रास झाला माहितीये. आणि तू कशी काय आली इथे? तुला कोणी सांगितलं का मी इथे? हा, कोणी सांगितलं तुला? आणि अश्विन का नाही आला मला घ्यायला? कुठे आहे तो? ताई, मला वाटलं की तुम्हाला पुन्हा कधीच बघू नाही शकणार ग. रडू नको, शांत हो बाबा. मी आले ना आता, तुला काही होऊ देईन का मी? चल घरी जाऊया. घरी जाऊया. अश्विन माझी वाट बघत असेल ना. ओढणी काळजी, लेकाची काळजी तुम्हासनी पाहिजे. आणि तो जेलमध्ये गेला कसा गेला? आणि तुम्ही काय हातावर हात धरून बसला होता? अहो कशाला उगाच मोठ्या मोठ्या बाता मारत फिरत असता? इथे स्वतःच्या लेकाला नाही वाचू शकलात. ए बाई, त्याला लई समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोसक्यात राग. बाप काय सांगतो ते ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो समजा आपल्या डोसक्याने करायला बघतोय आणि यो असा स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय त्यानं. अगं पहिल्या डावात एक बी पुरावा नव्हता त्याच्या विरुद्ध. पोलिसांनी बी त्याला अटक करायचं जमत नव्हतं. आणि आता अगं गळा चेपताना रंगे हात पकडलाय पोलिसांना त्याला. आता कोण सोडणार त्याला? अशात म्या तरी काय करणार? अहो पण त्याच्यावर सुंदरचा गळा दाबायची वेळ आलीच का? ऍक्सिडेंट करणार होता ना व तो. तिथंच कसं नाही मेलं? ए भाई, तू आली का आता मला शांतपणे शिकवायला? अगं इथं एक एक निस्तरताना ना आमच्या डोसक्यावरची केस गेली आहेत. म्हणे ऍक्सिडेंट मध्येच का नाही गेला? अगं ऍक्सिडेंट करणं आमच्या हातात होतं आणि आम्ही तो ऍक्सिडेंट घडून बी आणला. आणि त्यात सुंदर जवळजवळ खलासच झाला होता. ती अक्षरा तिने वाचवलं त्याला मरणाच्या दारातून. ती तर कायमच अश्विनवर भारी पडत आलीये. चांगलाच गंडा घातलाय आपल्या लेकाला. शर्वरीला बी तिनंच किडनॅप केलं. त्यानं समज जाळ पसरवलं अश्विनला अडकवायला. इथं नाशकात पोलिसांच्या समोर अश्विनला समजा कबुली जबाब द्यावा लागला त्याच्या खोटेपणाचा. आणि त्यो बी सुंदर समोर. लय शाणी निघाली. पण मी बी काही कमीची नाही आहे. अश्विन, अश्विन, ताई हे सगळं का सजवलंय? अयो शरू, आलीच बरी आहेस ना? हो बरी आहे. शरू, आलीस तू? लय बरं वाटलं बघ तुला बघून. बरी आहेस ना व? हो आत्या, मी बरी आहे. हे सगळं का सजवलंय? माझ्या स्वागतासाठी सजवलंय का तुम्ही? वय तुझ्यासाठी हाय समज. पण अश्विन कुठे आहे? माझा आवाज ऐकूनही बाहेर नाही आलाय तो. मला घ्यायलाही नाही आला. अश्विन, अश्विन. शरू अगं तू आत्ताच आलीस ना, फ्रेश हो ना आधी. तो येईल अगं एवढ्यात. एका कामासाठी गेलाय. कामासाठी? नाही, शक्यच नाही. मी अशी अडकले असताना
तो काम नाही करणार ना. तो घरातच असेल ना माझी वाट बघत. ए तुम्ही सगळे मला सरप्राईज देताय का? थँक्यू ताई, आवडलंय मला सरप्राईज. मी आलेच. अश्विन, 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 अश्विन. अगं शर्वरी, ये ना आत ये. नाही असू देत. अश्विन कुठे आहे? अगं पर तू आलीस कशी आणि कुणा बरोबर? ताई आली होती मला सोडवायला, तीच घरी घेऊन आली आहे. पण अश्विन कुठे आहे? मी सगळीकडे शोधलं त्याला, तो दिसत नाहीये घरात. तो घरामध्ये नाही आहे. तुझ्या बहिणीमुळं तो जेलमध्ये गेला आहे. जा तिला जाऊन जाव विचार जा. काय? वय हे सत्य आहे. तुझ्या बहिणीनं डाव टाकून माझ्या लेकाला फसवलं आहे. तिच्यामुळेच माझा लेक आज जेलमध्ये आहे. अक्षरा, शर्वरीला काय खरं आहे ते समज तूच सांगायला पाहिजे बघ. नाही तर या घरामध्ये कुठून काय कानावर पडल ते सांगता येणार नाही. हो आत्या, बोलते मी. चलो. शरू, मला तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचं? माझ्या अश्विनला कसं जेलमध्ये टाकलंस हे? हे बघ शरू, तू शांत हो आणि मी काय तू सांगते ते- अश्विनला जेलमध्ये टाकलंस का? हो की नाही ते सांग. हो की नाही? हो. का? तू का केलंस हे? ताई, तू तुझ्याच लहान बहिणीचा संसार उद्ध्वस्त केलास. तुला कळतंय का? अगं का वागलीस असं? मी स्वतःहीपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला ग. आणि तू हे केलंस माझ्या माघारी. माझ्या अश्विनला जेलमध्ये टाकलंस तू. शर्वरी, उगा अक्षराला दोष देऊ नकस. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. आत एक आणि बाहेर एक असा वागला तो. अगं चांगला माणूस असल्याचं ढोंग केलं त्यानं आणि त्याची शिक्षा मिळाली आहे बघ त्याला. तुझ्या ताईची काय बी चूक नाही ग. तिच्यावर विश्वास ठेव. अक्षरा असं कुणाचं काही वाईट करू शकत नाही. मग एखाद्या माणसाला किडनॅप करणं हे बरोबर आहे का? हे चांगल्या माणसाची लक्षणं आहेत का? म्हणजे दुर्गे, उगा मध्ये मध्ये बोलू नकास. नाही, तुम्ही काय म्हणालात? विचार ना तुझ्या बहिणीला. ताई, ह्या काय म्हणाल्या आता? मी तुला सगळं सांगते. चल माझ्या बरोबर. नाही, मला आत्ताच कळलं पाहिजे हे काय. किडनॅपिंगचं काय म्हणत होत्या? हा, सांग ना. मी सांगते. तुझ्या बहिणीनं अश्विनला अडकवण्यासाठी तुला किडनॅप केलं.
कारण तिचा अश्विनवर वैयक्तिक राग होता, म्हणून तो राग तिने तुझ्या कुबड्या घेऊन काढला आणि उलट त्यालाच फसवलं. एखाद्याचा काटा काढण्यासाठी तुझी बहीण इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. विचार तिलाच. ती तू होतीस? अगं का केलंस हे? काय प्रॉब्लेम होता ग तुला अश्विनचा? तुझ्याच बहिणीचा नवरा आहे ना तो. आमचं प्रेम एकमेकांवर दिसलं नाही तुला? बास झालं शरू, तसं काही नव्हतं. अगं तो तुला फसवत होता. तो चांगला माणूस नाहीये. तो हे सगळं नाटक करत होता. तुला दिसतोय तसा तो नाहीये. त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येण्यासाठी आणि तुला त्याच्यापासून वाचवण्यासाठी मी हे सगळं किडनॅपिंगचा प्लॅन केला. अगं तो रोज मला धमक्या द्यायचा, तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल म्हणून. मी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. नाही, तुझा गैरसमज झालाय ताई. अश्विन माझ्याशी कधीच चुकीचा वागला नाही. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. खूप जपतो तो मला. शरू अगं तुला वाटतंय तसं तो नाहीये. तू असंच म्हणणार ग. अश्विनला थोडीशा पैशांची गरज होती, पण तुझ्या बहिणीला एवढा माज आलाय. तुझ्या अश्विनला, माझ्या लेकाला तिने सपशेल नकार दिला आणि तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने धडपड केली. शरू तू यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. काही बोलतायत या. खोटं बोलते ही. आज अश्विनची जी काही अवस्था आहे ना ते हिच्याचमुळे आहे. हे सगळं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. ताई तू हे सगळं केलंस? माझी बहीण असं काहीतरी करेल, तेही मला अंधारात ठेवून? का वागलीस असं? शरू अगं मी आजपर्यंत तुझ्याशी कधी काही चुकीचं वागलीये का? अगं पण अश्विन चांगला मुलगा नाहीये. तो अत्यंत नीच माणूस आहे. तरी सुंदर नाही म्हणत. बास. मला अश्विनशी बोलायचं. जोपर्यंत मी अश्विनशी बोलत नाही तोपर्यंत मी तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. हे काय आहे? हॉस्पिटल? मला अश्विनला भेटायचे सांगितलं ना. का आलोय आपण इथे? तू आज चल, तुला सगळं कळेल. चल चल म्हणते ना, सगळं कळेल तुला. ताई ताई कुठे घेऊन चाललीयस मला? मला अश्विनला भेटायचंय. तू आधी शांत हो, तुला सगळं सांगते. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? तू चल, सुंदरना भेट. त्यांची अवस्था बघ काय झाली ती. आणि त्यांच्या या अवस्थेला फक्त अश्विन जबाबदार आहे. त्यांनी जीव घ्यायचा प्रयत्न केला ग यांचा. कसे तरी मरणाच्या दारातून परत आलेत. तू असतीस ना, तुला आईंची आणि माझी अवस्था बघवलीच नसती अगं. तू चल आधी. नाही, हे खोटं आहे सगळं. सगळं खरं आहे, फक्त तू डोळे उघडे ठेवून बघण्याची गरज आहे. सुंदरकडे सगळे प्रूफ आहेत. तू चल चल चल. आर यू ऑलराइट?
आता डोकं तर नाही दुखत आहे ना? ठीक आहे, आराम करा. बस. आश्चर्यच आहे, पण रिकव्हरी खूप छान आहे. नर्स, काही गरज लागली तर बोलावून घ्या. शरू, बरी आहेस ना? हे अश्विननं केलं? अहो, कसं वाटतं आता? सुंदर, अरे असं काय बघतोयस तिच्याकडे? तिला सांग तुला बरं वाटतंय. तुझ्या तोंडून ऐकलं ना म्हणजे जीवाची जीव येईल तिच्या. कोण तुम्ही? अहो, असं काय करताय? कोण आहात तुम्ही समदे? जरा जरा डॉक्टरांना बोलवा ना. सुंदर, अरे असं का बोलतोयस तू? आई, अहो ते मस्करी करतायत. हो ना? हो, ऐका ना, आत्ता नका ना करू मस्करी प्लीज. अहो, काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. कोण तुम्ही? यांना नक्की झालं तरी काय? असे का वागतायत हे? ताई, ताई, शरू, शरू, अगं ते गंमत करताय. तुला त्यांचा स्वभाव माहित नाहीये का? हो ना? हा, अहो गंमत करताय ना? मी खरंच ओळखत नाही तुम्हाला. काय बोलताय तुम्ही हे? इकडे बघा, या वसुंधरा सूर्यवंशी आठवते? हा, तुमची आई. नाही. नाही कसं? जीवापाड प्रेम करता ना तुम्ही यांच्यावर? बोला ना काहीतरी, आठवत आहे का? बघा त्यांच्याकडे एकदा. तुम्ही सुंदर सूर्यवंशी. अहो, ऐका ना, ऐका ना, आपलं घर आठवते? आपण सगळे एकत्र राहतो. आपल्या घरी शरू सांगणार ना, आपल्या घरी कोण कोण? अहो, आपल्या घरी यशवंत मामा, प्रताप काका, निर्मला आत्या, आपण सगळे एकत्र राहतो. तुम्ही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा ना. असे अस्वस्थ का होता तुम्ही? मी तुमची बायको अक्षरा.
ओळखलं? सांगा ना. ओळखलं ना? हो. इकडे बघा ना माझ्याकडे. थांबा. हे बघा थांबा, मी दाखवते. हा फोटो बघा. आपलं लग्न झालंय, नवरा बायको होता. पण तुम्हाला आठवतंय आपण रंकाळ्यावर गेलो होतो? तुम्ही माझं आवडतं आईस्क्रीम मला आणून दिलं होतं. एक मिनिट, माझ्याकडे फोटो आहे ना, मी दाखवते. बघा किती आनंदात होत आपण. बघा ना एकदा, हे बघा आपण दोघं किती आनंदात होत. आपलं प्रेम आहे एकमेकांना. आई सांगा ना. आपल्याला ओळखत नाहीत म्हणजे? तुम्ही बोला ना, काहीतरी विचारा ना त्यांना. आई म्या बोलते, तू शांत हो. बघू, तो ना औषधाच्या ग्लानीत असेल म्हणून कदाचित आठवत नसेल त्याला.